नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। क्रेडाई MCHI आयोजित गृहनिर्माण नवी दिशा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। गृहनिर्माण क्षेत्राची व्याप्ती पाहता त्यामधली सर्व घटकांची एकत्रित परिषद होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने उपयुक्त असल्याच्या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रासमोरची आव्हानं आणि गृहनिर्माणासाठी आवश्यक सरकारी परवानग्या, परवडणाऱ्या घरांची निर्मिती करताना बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी, गृह खरेदी विक्री संदर्भातील ग्राहकांच्या समस्या या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी क्रेडाई MCHI या संघटनांनी पुढाकार घेतला। त्यासाठी नुकतंच मुंबईमध्ये क्रेडाई MCHI कडून गृहनिर्माण नवी दिशा या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। या परिसंवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती होती। त्याचबरोबर क्रेडाई MCHI चे अध्यक्ष धर्मेश जैन, झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर तसंच बांधकाम क्षेत्रातील अनेक दिग्गज उद्योजक, स्टेट बँक, युनियन बँक यासारख्या वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, सनदी अधिकारी नितीन करीर, रेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी असे अनेक सरकारी अधिकारी आणि मान्यवरांनी हजेरी लावली। यावेळी संबंधित क्षेत्रातील तज्ञ तसंच अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या विविध शंकांचं निरसन केलं। या परिसंवादातील विचार मंथनाची दखल सरकार दरबारी निश्चितपणे घेतली जाईल। तसंच या संदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंट 1 आणि 2 चे सचिव, महसूल आणि गृहनिर्माण विभागाच्या सचिवांचा समावेश असणार आहे। कमी कालावधीत गृहनिर्माणासाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात तसंच ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी या उद्देशानं सरकारी पातळीवर करण्यात आलेल्या सुधारणांची माहिती आणि मार्गदर्शन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं। सध्या गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे रेरा कायदा। गृहनिर्माण क्षेत्रावर रेराचा कुठला परिणाम होणार आहे, रेरामुळे ग्राहकांसोबत बांधकाम व्यावसायिकांना कोणता आणि कसा फायदा होणार आहे याचं मार्गदर्शन रेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जींनी केलं। गृहनिर्माण नवी दिशा या परिसंवादात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करताना येणाऱ्या अडचणी तसंच त्याचं मार्केटिंग या विषयावर चर्चा झाली। गृहनिर्माण नवी दिशा हा परिसंवाद आगामी काळातील बांधकाम व्यावसायिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। नोटाबंदी, GST, रेरा कायदा या बदलांच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण नवी दिशा या परिसंवादाच्या आयोजनाबाबत MCHI चे तत्कालीन अध्यक्ष धर्मेश जैन काय म्हणाले पाहूया। इट इज़ वेरी इम्पोर्टेंट, जब इतने बड़े चेंजेस एक साथ में हो रहे हो तो आप गवर्नमेंट के साथ बहुत क्लोजली काम करें सो दैट डिसरप्शन कम से कम हो एंड आम लोगों को उससे तकलीफ कम से कम हो। एंड महाराष्ट्र गवर्नमेंट इज ऑलवेज बीन वेरी प्रोएक्टिव इन लुकिंग एट ऑन ग्राउंड इश्यूज एंड इस दिशा में ये पहल है कि इस क्रिटिकल फेज में कैसे हम ट्रांजिशन बिल्कुल स्मूथ रखें, उसका ये प्रयास है। दूसरा, अफोर्डेबल हाउसिंग की बहुत बड़ी आज ज़रूरत है एंड PM साहब का एंड महाराष्ट्र गवर्नमेंट का एक बहुत बड़ा लक्ष्य है अफोर्डेबल हाउसिंग के लिए। हाउ डू वी मीट द चैलेंजेस ऑफ अफोर्डेबल हाउसिंग, ये दूसरा लक्ष्य है इस कॉन्फ्रेंस का। आणि आता या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विषयांचा। अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत। स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे हे प्रत्येकाला शक्य होत नसल्यानं त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार परवडणारी घरं उपलब्ध करण्याचं ध्येय केंद्र आणि राज्य सरकारनं निश्चित केलंय आणि त्यानुसार 2022 पर्यंत मोठ्या संख्येनं परवडणारी घरं मुंबईसह राज्याच्या इतर भागामध्ये बांधली जाणार आहेत। परवडणारी घरं म्हणजे नेमकी कोणती असा प्रश्न सर्रास विचारला जातो। जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेली एक व्याख्या म्हणजे ज्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पट किमतीत घर विकत मिळाल्यास त्याला परवडणारं घर असं म्हटलं जाईल। परंतु हे घर कामाच्या ठिकाणापासून खूप दूरही असता कामा नये। आर्थिक क्षमता नसल्यानं किमान आकाराचं घर भाड्यानं किंवा विकत घेणं परवडत नसणारे कोट्यवधी लोक देशात आहेत, जे केवळ पैसा नसल्यानं निवारा या मूलभूत गरजेपासून वंचित आहेत। ही गरज ओळखून सरकारनं सर्वांना परवडणारी घरं 2022 पर्यंत देण्याची योजना आखली आहे। त्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबवली जाते। ज्यांचं देशात कुठेही पक्कं घर नाही आणि ज्यांचं आर्थिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे अशा व्यक्तीला किमान 300 चौरस फुटांचं घर दिलं जाणार आहे। महाराष्ट्र सरकारनं 2022 पर्यंत 19,40,000 परवडणारी घरं बांधण्याचं ध्येय ठेवलंय। ही योजना सध्या राज्यातल्या 142 शहरांमध्ये राबवली जाते। आणखी 243 शहरांमध्ये ही योजना राबवण्याकरता केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत।
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 1.5 लाख आणि राज्य सरकारकडून 1 लाख असं 2.5 लाखांचं अनुदान दिलं जातं. राज्य सरकारकडून 1 रुपया नाममात्र भाड्यानं शासकीय जमीन म्हाडा, सिडको, नगरपालिका, महापालिका यांना या योजनेअंतर्गत घरबांधणी करता उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्याला रजिस्ट्रेशन करता केवळ 1,000 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं 1.5 लाख घरांना मान्यता दिली आहे. तिथे जी एजन्सी आमची म्हाडा आहे किंवा मग नोंदणी एजन्सी नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, तिथं यांची लिंकअप आणि क्रेडिट CSLRला जोडून लिंकला कशा पद्धतीने करायची पूर्ण माहिती लोकांपर्यंत तिथे जाईल. याच्यामध्ये सरळ 2.5 लाख रुपये तर त्याला सबसिडी केंद्र आणि राज्याची मिळणारच आहे. देशात शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. ग्रामीण भागाकडून शहराकडे लोकसंख्येचं होत असलेलं स्थलांतर थक्क करणारं आहे. आणि कुठल्याही देशातील शहरांचा विचार केला तर विविध आर्थिक स्तरातले लोक इथं राहतात, किंबहुना ती त्या शहराची गरजही असते. घरकामासाठी लागणारं मनुष्यबळ, ड्रायव्हर, फेरीवाले, बांधकाम साईटवरचे कामगार, छोटे मोठे व्यावसायिक, तुलनेनं दुय्यम दर्जाची कामं करण्याकरता लागणारे कामगार, या मनुष्यबळाची गरज सर्वच शहरांना आहे. परंतु त्या मानानं त्यांचं आर्थिक उत्पन्न तुटपुंज आहे. अत्यल्प उत्पन्नातून या वर्गातले लोक बाजारभावानं इथं आपल्या हक्काचं घर घेऊ शकत नाहीत. त्यामुळं नाईलाजास्तव अनधिकृत झोपडपट्ट्या वाढत जातात. मुंबई शहरातील झोपडपट्टी या गरजेतूनच निर्माण झाली आहे. लोकांना त्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नात घर विकत घेता यावं आणि शहर बकाल होऊ नयेत याकरता परवडणाऱ्या घरांची गरज अधिक अधोरेखित होणारी आहे. त्यामुळे मुंबई असो वा औरंगाबाद किंवा एखादं तालुक्याचं ठिकाण, प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात जशी परवडणाऱ्या घरांची आवश्यकता आहे तशीच ती शहराच्या प्रत्येक भागातही हवीत. नाशिक, पुणे, औरंगाबाद या सगळ्या सिटीजमध्ये अजून एवढं इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक झालेलं नाहीये. तर तिथे लोक म्हणजे आज धुळ्यावरनं माणूसला मुंबईचा विचार करतो तर तो नाशिकचा विचार करेल, कारण का त्याला तितक्या संधी तिथे मिळतील. ऑल द मोर जर त्याला धुळ्याच्या संधी मिळाल्या तर तो तिकडेच राहील. तर अशा पद्धतीने Tier 2, Tier 3 सिटीची डेव्हलपमेंट पण जास्त गरजेची आहे. म्हणजे तिथं जर जास्त फोकस दिला तर ऑटोमॅटिकली मेट्रोजवरचा लोड कमी होणार. शहरांमध्ये घरांच्या किमतीवर प्रभाव पाडणारा सर्वाधिक मोठा घटक आहे तो म्हणजे जमिनीची प्रचंड किंमत. त्यामुळे शहरातली घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्याकरता सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतात. शहरात परवडणारी घरं अधिक संख्येने बांधण्याकरता बिल्डरांना सरकारकडून काही प्रोत्साहनात्मक सवलती दिल्या जात आहेत. परवडणारी घरं बांधून जर विक्री केली तर यातून मिळणाऱ्या नफ्यावर आयकरात सूट देण्यात आली आहे. मोठ्या संख्येनं परवडणारी घरं शहरांमध्ये निर्माण झाली तर अनधिकृत बांधकामं, झोपड्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल. त्यामुळं शहरांचा बकालपणा कमी होऊन प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं मानवी जीवन जगता येईल. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी CLSS अर्थात क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम ही सरकारी अथवा खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आणि ही योजना काय आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे आता आपण पाहूया. दोन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, शौचालय, पोहोच रस्ता या सुविधेसह पक्क घर असायला हवं असं विचारात घेऊन पंतप्रधानांच्या 2022 पर्यंत सर्वांना घरं या संकल्पनेच्या अनुषंगे केंद्र शासनानं नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. केंद्र शासनानं विशेषरित्या ही योजना नागरी क्षेत्रात लागू केली आहे. या योजनेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम CLSS म्हणजेच कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना ही आहे. CLSS मुळे घर खरेदीदारांच्या व्याजाचा भार कमी व्हायला मदत होते. 17 जून 2015 मध्ये CLSS ची सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या 256 शहरांहून अधिक शहरात ही योजना सध्या कार्यरत आहे. CLSS द्वारे व्याज अनुदान कसं आणि कुणाला मिळतं? EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख आहे आणि खरेदी केलेलं घर हे कार्पेट 30 स्क्वेअर मीटर आहे, ज्यांना बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या पहिल्या 6 लाखावर 6.5% अनुदान मिळतं. LIG अल्प उत्पन्न गट, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे आणि खरेदी केलेलं घर हे कार्पेट 60 स्क्वेअर मीटर आहे, त्यांना बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावर पहिल्या 6 लाखावर 6.5% अनुदान मिळतं. MIG1 मध्यम उत्पन्न गट, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे आणि खरेदी केलेलं घर हे कार्पेट 90 स्क्वेअर मीटर आहे, त्यांना बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावर पहिल्या 9 लाखावर 4% अनुदान मिळतं.
MIG 2, मध्यम उत्पन्न गट ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांच्या दरम्यान आहे आणि खरेदी केलेलं घर हे कार्पेट 110 स्क्वेअर मीटर आहे, त्यांना बँकेकडून खरेदी केलेल्या गृहकर्जावर 12 लाखावर 3% अनुदान मिळतं. CLSSचा हेल्पलाईन नंबर आहे 1800-116-163. त्याच्यामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत जे बसतात त्यांना त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना जिथं पाहिजे तिथे जे अवेलेबिलिटी आहे ते त्यांना दाखवणार. त्यांना तिथं राहायचं असेल तर त्याची कॉस्ट जी काही ठरेल त्या कॉस्टबरोबर आधार कार्ड जोडून त्यांना आम्ही केंद्र आणि राज्याची जी सबसिडी आहे ती डायरेक्ट देणार, कारण की ते मॉनिटरिंग हे म्हाडा करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरता घर खरेदी करणाऱ्याच्या नावावर भारतात कुठेही पक्क घर नसावं, शिवाय त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 10,000 पेक्षा अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलाय. गृहकर्जासाठी बँकेत अर्ज करताना CLSS साठी अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित बँक हा अर्ज हाडको आणि NHB या नोडल संस्थेकडे पाठवते. त्यानंतर पात्र व्यक्तींना या व्याजावरचं अनुदान मंजूर करण्यात येतं. हुडकोमधून आम्ही हे लोन अप्लाय केलं होतं आणि त्यासाठी आम्हाला सध्या म्हणजे पहिल्या 6 लाखावरती आम्हाला इंटरेस्ट रेट 6% होता. म्हणजे त्यासाठी आम्हाला सबसिडी 2.5 लाखाची तरी सबसिडी आम्हाला CLSS मिळालं होतं, अनुदान मिळालं होतं. आणि बाकीचे जी अमाऊंट होती त्याच्यावरती 8.5% आता सध्या रेट चालू आहे तेवढा. मग आमची सबसिडी आम्हाला त्याचा उपभोग घेता मिळाला. मी आता लोनसाठी अप्लाय करणार आहे. टिटवाळ्यात घर घेतलेलं आहे रिजन्सी सर्वम म्हणून. सो आम्हाला ही CLSSची स्कीम बद्दल कळलं तर आम्ही आता अप्लाय केली आहे त्याच्यासाठी. आणि खरंच खूप चांगली स्कीम आहे. ज्याचं घर नसेल म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी साठी खूप चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हाडकोसह इतर संबंधित यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. शिवाय या विषयात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जून 2017 मध्ये दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. एकीकडे घर खरेदी आवाक्याबाहेर जात असताना LSS मुळे व्याजावर अनुदान मिळत असल्यानं सर्वसामान्यांना याचा मोठा दिलासा मिळतोय. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. देशात मुंबईसह 4 मेट्रो शहरात 30 चौरस मीटर पर्यंतची आणि इतर शहरात 60 चौरस मीटर पर्यंतच्या आकाराची घरं ही परवडणारी घरं समजली जातात. ही झाली केंद्र सरकारच्या परवडणाऱ्या घरांची व्याख्या. मात्र या घरांच्या किमतीला कोणतीच मर्यादा नाही. त्यामुळे मुंबईत घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. मुंबईत जमिनीला सोन्यापेक्षा अधिकचा भाव आहे. त्यामुळं इथं घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात 30 चौरस मीटरचं घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. वार्षिक उत्पन्नाच्या 5 पट रकमेत मिळणारं घर म्हणजे परवडणारं घर. सध्याचा बाजारभाव पाहता वार्षिक 4 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यालाही मुंबईत घर घेणं शक्य नाही. त्यामुळे म्हाडाच्या 2-3 हजार घरांच्या लॉटरी करता लाखोनी अर्ज येतात. परंतु सरकारही म्हाडा SRAच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण करू शकत नाही. याकरता खासगी बांधकाम व्यावसायिकांना विविध सवलती देऊन त्यांना परवडणारी घरं बांधण्याकरता प्रोत्साहन दिलं जाते. ज्यांची स्वतःची जागा आहे या MMR विभागमध्ये जिथे ट्रान्सपोर्टेशन इझी अवेलेबल आहे, बाकीची इन्फ्रास्ट्रक्चर इझी अवेलेबल आहेत, असा सगळ्या विभागामध्ये PPPचा प्रोजेक्ट करून तिथे अफोर्डेबल पंतप्रधान आवास योजनेचं घर बनवायचं. हे साधारणतः संख्या आम्ही जे PPPचं धोरण परवा स्वीकारलं. आता जे 10-12 प्रस्ताव आमच्याकडे आले, अजून अधिक प्रपोजल आमच्याकडे येतील. याच्यामध्ये बिल्डर लोकांनी देखील याच्यामध्ये उतरून जर अशा काही वसाहती बांधायच्या असतील त्यांना देखील याचा फायदा मिळू शकतो की बँकेच्या माध्यमातून केंद्रशासित ज्या बँका आहेत त्याच्या माध्यमातून बिल्डर बँका आणि ती लोक तर त्या लोकांच्या माध्यमातून असं करून बँकांच्या माध्यमातून लोन द्यायचं, बाकीचं त्यांचं बँक ही त्यामध्ये मध्यस्थी राहील आणि विकासकांनी त्या बांधून द्यायच्या. मुंबईत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्यामुळे इथं परवडणारी घरं बांधणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसून त्याऐवजी MMR क्षेत्रात ही घरं बांधायला वाव असल्याचं बांधकाम व्यावसायिकांना वाटतंय.
MMR क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित होत असल्यानं या परिसरात मोठ्या संख्येनं घरांची निर्मिती केली जाते. मात्र यातील प्रमुख अडचण म्हणजे दळणवळणाची व्यवस्था. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आजही सार्वजनिक वाहतुकीकरता लोक लोकल ट्रेनवर अवलंबून आहेत. लोकलवरचा भार कमी करणारी पर्यायी व्यवस्था सरकार अजूनही निर्माण करू शकलेलं नाही. मुंबई शहरात मेट्रोची कामं ज्या वेगानं केली जात आहेत त्याच वेगानं मेट्रोचा विस्तार MMR क्षेत्रात होण्याची गरज आहे. अफोर्डेबल हाऊसिंग जर आयलंड सिटीमध्ये शक्य नसेल तर थोडं लांब जाऊन मला घर तिथं निर्माण करता आलं तर ते करावं, पण मग कम्युनिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे आज मला अफोर्डेबल हाऊसिंग घ्यायचं म्हणजे 12 लाखाला घर मी नेरूळला घेऊ आणि मग 3 तास ट्रॅव्हल करून इकडे येऊ, तर ह्याला अफोर्डेबिलिटी नाही म्हणता येणार. मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात मिठागरांच्या जमिनीवर परवडणारी घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय, परंतु याला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. देशातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारं शहर म्हणजे पुणे. सध्या पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबरच घरांची मागणी देखील वाढत असून परवडणारी घरं मिळणं दुरापास्त झालंय. मात्र आता परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी सरकारनं पावलं उचललेली आहेत आणि त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीकडे वळू लागलेले आहेत. IT इंडस्ट्रीमुळे पुण्यात बांधकाम व्यवसायाला मोठा बूस्ट मिळालाय. ITतल्या कर्मचाऱ्यांकरता बनवली जाणारी घरं मात्र सामान्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची होती. ITची बूम संपल्यावर बांधकाम व्यावसायिक सामान्यांना परवडतील अशा घरांच्या निर्मितीकडे वळले. मात्र पुण्यातल्या जमिनीच्या किमती पाहता महापालिका हद्दीत असे गृहप्रकल्प होणं शक्य नव्हतं. त्यामुळे परवडणाऱ्या गृहप्रकल्पांची निर्मिती ही पुण्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर झाली आणि आजही याच परिघात अशी घरं होऊ घातली आहेत. अफोर्डेबल मध्ये 2 अजूनही क्लास आहेत असं आपण धरूया. एक जो 10 लाखाच्या खाली 6 ते 7 लाखाची घरं ही अजूनही प्रायव्हेट बिल्डरच्या आवाक्याच्या थोडीशी बाहेरची आहेत. ती तशी प्रोव्हाइड करणं ही कठीण आहे, कारण कुठच्याही याच्यात शेवटी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि जमीन हा फॅक्टर येतो. शिक्रापूर, खेड शिवापूर, तळेगाव, पिरंगुट अशा परिसरात परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प होऊ घातलेत. हे प्रकल्प शहरापासून लांब आहेत. तसंच खासगी बांधकाम व्यावसायिकांनी त्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत. वाहतूक व्यवस्था, रस्ते, ड्रेनेज, पाणी या मूलभूत सेवा सुविधा देण्याकरता महापालिकेसारखी सक्षम यंत्रणा त्या परिसरात नाही आणि हे काम ग्रामपंचायतींच्या आवाक्यातलं नाही. काही बांधकाम व्यावसायिकांनी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र पुढे या सुविधांची देखभाल दुरुस्ती करणं फ्लॅट धारकांच्या आवाक्याबाहेर असल्यानं त्यांचा पुरता बोजवार उडालाय. वाहतुकीचा प्रश्न तर कळीचा मुद्दा आहे. इतक्या दूर अंतरावरून पुणे शहरात यायचं कसं हा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडतो. या ठिकाणावरून पुण्याकडे येण्या जाण्यासाठी कोणतीच सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या तरी पुण्यात उपलब्ध नाही. पण आता PMRDA या परवडणाऱ्या गृहसंकुलांकरता पुढे आली आहे. आता पुण्याचा रिंग रोड जो होणार त्या रिंग रोडच्या माध्यमातून आपण टाउन प्लॅनिंग स्कीम करणार आहोत आणि त्या टाउन प्लॅनिंग स्कीममधून साधारणतः 1000 ते 1200 हेक्टर जागा, ज्या जागेमध्ये 10 ते 12 लाख घरं आपण करू शकतो. आपण या जमिनी आपण खाजगी व्यावसायिकांना, म्हाडाला आणि SRAला आपण उपलब्ध करून देणार आहोत. पुण्याभोवती PMRDAचा रिंग रोड प्रस्तावित आहे. या रिंग रोडच्या भोवती PMRDA टाउन प्लॅनिंग स्कीम करणार आहे. या स्कीम बहुतांश सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशाच असतील असं PMRDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी गित्ते यांनी सांगितलंय. या स्कीम करता PMRDA बांधकाम व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर शहरांशी जोडणारे रस्ते, वाहतुकीच्या इतर सुविधा PMRDA उपलब्ध करून देणार आहे. तसंच इतर पायाभूत सुविधा देखील उभारण्यात येणार आहे. हे सर्व असलं तरी परवडणाऱ्या गृहसंकुलांच्या निर्मितीत अडचणी आहेतच. अफोर्डेबल घरातला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की त्याचं जे पर स्क्वेअर फूट मार्जिन असतं हे छोटं असतं आणि त्यामुळे जर डिले झाला तर ते व्याजात किंवा या सगळ्या पिरियडमध्ये ते बिल्डरचं नुकसान होतं आणि मग त्यामुळेच अफोर्डेबल हाऊसिंग ही वेळेवर पूर्ण करून देणं ही ह्याच्यातच त्याचं सगळं रहस्य आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गृहसंकुलात घरं घेऊ इच्छिणाऱ्यांकडून पुणे महापालिकेनं अर्ज मागवले होते. त्यासाठी 83,000 नागरिकांनी अर्ज केलेत. पिंपरी चिंचवडमध्ये हीच संख्या 35,000 आहे. म्हणजेच परवडणाऱ्या घरांकरता मोठी मागणी आहे. पण त्याचवेळी पुण्यात 37,000 घरं विक्रीविना पडून आहेत. BSUP योजनेअंतर्गत 1,000 घरं महानगरपालिकेकडे तयार आणि वापराविना आहेत. महापालिका हद्दीबाहेर पुण्याच्या परिसरात परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांपैकी अनेक घरं पडून आहेत आणि ज्यांनी घरं विकत घेतली आहेत तिथं ते राहायला गेलेले नाहीत.
शहरातल्या SRAची घरं वेगळीच, त्यामुळे घरांची आणि त्यातही परवडणाऱ्या घरांची खरंच गरज आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आता जी प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे ती खरंच चांगली योजना आहे, परंतु त्याच्यातून असा एक वर्ग निर्माण होणार आहे इथून पुढे की जो कायमस्वरूपी कर्जबाजारी राहणार आहे, त्याला ते कर्ज फेडणं कधीही शक्य होणार नाही आहे. अशा योजनांचा उपयोग नाही. त्याऐवजी भाड्याच्या घरांची योजना आणली असती तर ते जास्त फायद्याचं झालं असतं. मतपेटी भक्कम करण्याकरता सरकार परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना अनुदानाच्या रूपात प्रोत्साहन देत आहे, तर बँकांना कर्जाकरता सुरक्षित ग्राहक मिळतोय. त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग करता हे दोन घटक स्वतःच्या फायद्याकरता आग्रही आहेत. तसंच बांधकाम व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळते, त्यामुळे तेही यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत असा मुद्दा यावेळी उपस्थित केला जातोय. याचाही या निमित्तानं विचार व्हायला हवा. Sir, we need to rechristen MMR as Mumbai Economic Region. It is the economic capital of this country, and our entire effort, sir, again, I don't think it is much highlighted, but the highest investment in infrastructure anywhere in the country right now happening is in the MMR region. मला असं वाटतं की या संदर्भात एक आपल्यासोबत क्लोजली काम करण्याकरता एक एम्पावर्ड कमिटी या ठिकाणी मी तयार करतोय, की ज्या कमिटीमध्ये आपले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सेक्रेटरी UD1, सेक्रेटरी UD2, सेक्रेटरी महसूल आणि सेक्रेटरी गृहनिर्माण, अशी एक कमिटी मी तयार करतो. आणि या समितीला आपण हा टास्क देऊया की आज जे जे विषय आपण उपस्थित केले त्या विषयांवर चर्चा केली पाहिजे. एक असा संकल्प करूया की ब्रिटिशांनी बांधलेल्या या वास्तूत हिंदुस्थान्यांनी करायचे कार्यक्रम पुष्कळ झाले. या पुढचा कार्यक्रम आमच्या बिल्डरांनी यापेक्षा दिमागदार बांधलेल्या वास्तूत व्हावा. आता बरेचसे लायसन्सिंगमध्ये सुधार आणतोय, काय की येत्या दिवसात तुम्हाला त्याच्यामध्ये सुधार दिसणारच. आपण आता याच्यावर सीमित राहिलो नाही, फक्त बिल्डिंग प्रमोशन सोपा करा, इतर सुद्धा जे काही परवानगी आहे ते सोपी झाली पाहिजे, त्याच्याकडे सुद्धा आता काम चालू आहे. शासनाचं धोरण आहे की वैयक्तिक स्वरूपाचं पत्र वैयक्तिक व्यक्तीकडून स्वीकारायचं नाही. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या महापालिकेकडे जावं. महापालिकेला तो प्रश्न सोडवणं शक्य असेल तर ते सोडवतील. त्यांना जर काही विचारायचं असेल तर ते आम्हाला विचारतील. त्यांना जर तुमचं रिजेक्ट करायचं असेल तर ते रिजेक्ट करतील. त्या उपर तुम्ही अपीलमध्ये येऊ शकता. त्यामुळे अपील आणि महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडून आलेले प्रस्ताव हे सोडून आम्ही काहीही बघत नाही. Shrikant Paranjpe of Pune put out an advertisement where boldly he gave the logo of Maharera and said that we are Maharera registered. And I think there should be some analysis done by some of the research organizations that an ad which carries a Maharera logo and says that we are Maharera registered, do people go to them first or do people go to such advertisements which has a disclaimer which cannot be read even with a microscope? So please try and understand. I think the industry needs to also understand that RERA gives you a status, a brand. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.